लोकल माणसांनी राजा नमस्कार मित्रांनो, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण एका काजूच्या बागेत आलो आहोत। आमचे काका जगदेव गवस यांची बाग आहे काजूंची। तसेच त्यांची नर्सरी पण आहे काजूंच्या प्लांटची, कलमांची। त्यांच्याकडे चांगल्या जातीची कलमं भेटतात काजूंची। आपण त्यांच्या काजूंच्या नर्सरीमध्ये छोटीशी झलक दाखवणार आहोत। आपण आता यांच्या बागेमध्ये फिरूया, त्यांच्याकडनं माहिती घेऊया। तसेच त्यांच्या नर्सरीमधून जर तुम्हाला काही कलमं घ्यायची असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता। चला तर मग आपण फेरफटक्याला जाऊया त्यांच्या काजूंच्या बागेमध्ये। माझे नाव जगदेव सगुण गवस, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका सावंतवाडी, गाव नेतर्डे। मी आज 20-22 वर्ष नर्सरी आणि काजूची बाग आहे। तर माझ्या बागेमध्ये 4 नंबर काजू चांगल्या पद्धतीत येतात आणि जानेवारीलाच येतात। तर ह्या वर्षी जरा थोडा 15 दिवस लेट झाल्या आणि त्या फेब्रुवारीला आल्या। पण 4 नंबर जरी लहान काज असली तरी मेहनत केली आणि सेंद्रिय शेती वापरली तर काजूमध्ये चांगल्या पीक मिळू शकतं। नोकरी करायची गरज नाही आणि साफसफाई असायला पाहिजे, रान साफ असायला पाहिजे काजूच्या बागेमध्ये। जमिनीमध्ये 4 नंबर कलम लावावी, कारण 4 नंबर कलमामध्ये विद्यापीठाने केलेल्या संशोधनामध्ये जास्त लागते, कधी नुकसान होत नाही। समजा एखाद्या वर्षी रोग आला तर त्याला पुन्हा 3 महिन्यांनी पालवी येते, पुन्हा त्याला फलोधारणा होऊन चांगल्या प्रकारे शेतकरी होऊ शकतो। तर शेतकऱ्याला सुखी आणि समृद्धीकडे जायचं असेल तर 4 नंबर लागवड करायला पाहिजे। 4 नंबर योग्य जातीची, योग्य दर्जाची, आमच्याकडे आत्मविश्वास या नर्सरीमध्ये कलमं आहेत आणि विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमाचं पालन करून चांगल्या दर्जेदार कलमं आम्ही चांगल्या वाणापासून काढीत आहोत। वेंगुर्ला 1 नंबर विद्यापीठाने घोषित केलेले जाती वाणापैकी एक नंबर म्हणून चांगल्या प्रकारचं येतं। याला जर पाणी दिलं तर चांगल्या प्रकारे फळधारणा मोठ्या प्रमाणात होऊ शकते। पण इथं डोंगराळ असल्यामुळे पाण्याची सोय नाही। पण केंद्र सरकार, राज्य सरकारने जर शेतकऱ्यांचं सुख बघितलं आणि प्रत्येक काजूला पाणी देण्याचा संकल्प केला तर शेतकरी नक्कीच श्रीमंत होऊ शकतो आणि नोकरीकडे धावणारे लोंढे शेतीकडेच राहून गावाचा पण विकास होऊ शकतो।
कृषी विद्यापीठाने निर्माण केलेली वाण 9 नंबर आहे. या 9 नंबरमध्ये चांगला घोस येतो, चांगला बोंडू येतो आणि 9 नंबरमध्ये आमच्याकडे कलमं पण उपलब्ध आहेत आणि चांगल्या दर्जाची चांगल्या पद्धतीची कलमं आहे ती आणि 4थ्या वर्षी चांगल्या पद्धतीत लागलेली आहे. ही वस्तूही आहे. विद्यापीठाने निर्माण केलेले वाणापैकी 1 नंबर जात आहे आणि 1 नंबरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची फळधारणा होते. पण ह्या फळधारणा होते समय जर पाणी देता आलं काजूला तर एक 25% अजून उत्पन्न शेतकऱ्याचं वाढू शकतं. पण ह्याला केंद्र सरकार, राज्य सरकार असं मिळून जर सबसिडी शेतकऱ्यांना दिली असती तर शेतकरी समृद्ध झाला असता आणि शेतकरी जो गावाकडनं शहराकडे धावतोय तो धावला नसता. पण तसं सरकार म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा सरकार याने कोणत्याही तऱ्हेचा प्रयत्न केले नाही. शेतकऱ्यांच्या काजू बागेला पाणी कोणत्या पद्धतीने देता येईल त्या पद्धतीत विचार विनिमय असा कुठेच काय होताना दिसलं नाही. त्याच्यामुळे शेतकरीच राहिला. शेतकरी समृद्ध झाला नाही. पण स्वाभिमानी शेतकरी असतो तो कुठे सरकारकडे लाचारीने हात मागत नसतो, भीक मागत नसतो. तो घाम गाळून मोठा होत असतो. हे आता 4 वर्षाची कलमं आहेत. ह्या कलमांना 27 साली म्हणजे 27 जूनला म्हणजे 2027 जूनला विक्रीसाठी जी कलमं पाहिजे त्याची फांदलेसाठी आम्ही आता याचा मोहूर कट केलेला आहे. आणि मोहूर कट केल्यानंतर त्याला चांगले बटवे येतात. ते बटवे आम्ही नंतर ते बांधतो. याला 19 दिलं जातं. असा मोहूर कट करून फांदल्या पोसल्या जातात आणि चांगल्या पद्धतीचं वाण शेतकऱ्यांना कसं देता येईल, शेतकरी कसा समृद्ध होता येईल याचं थोडीशी माणुसकीच्या दृष्टीने आपण जबाबदारी स्वीकारलेली आहे. याच्या असे काड्या काढणार आणि ते कलम बांधणार. आता मोहूर आलेला तोडून टाकतोय. हा मोहर किती वर्षापर्यंत तोडायचा? हा मोहर साधारण 4 वर्षे तोडायचा. ज्याप्रमाणे 84 जीव जातीप्रमाणे 84 जातीप्रमाणे हा एक झाडाचं सजीव जात आहे. आणि ह्या जातीमध्ये जसं आमच्या लहान मुलामुलींना जन्म होता कामा नये त्याचप्रमाणे ह्यांचं 4 वर्ष ह्याला फळधारणा होता कामा नये. जर ह्या झाडांना 4 वर्षात फळधारणा झाली तर ही झाडं 10 वर्षांनी 5 वर्षांनी मरतील आणि त्याच्यात जे स्ट्रॉंगपणाचे क्षार पाहिजे ते नाही आहे. म्हणून ह्या झाडांना 4 वर्ष फळधारणा होता कामा नये. 4 वर्ष फळधारणा मोहूर 3 वेळा येणार, 3 वेळा कट करायचा, असं 4 वर्ष करायचं. हा मोहर आहे, इथना असा कट करायचा. वाटल्यास कैची घ्यायची, मोहर एवढा कट करायचा. मग त्याला टिपसे येणार.
ते चांगले असते आणि झाडाला पण फुटवे जास्त येणार. ज्यावेळी आपण 1 तिसवा कट करतो त्यावेळी त्याला 2 येणार. ज्यावेळी आपण 2 कट करतो त्यावेळी 4 येणार. 4 कट करतो त्यावेळी 8 येणार. त्यामुळे झाडाचा विस्तार चांगल्या पद्धतीत होऊ शकतो. आणि जर आपणाला बागेची मेहनत घ्यायची आहे तर 4च वर्षे घ्यावी. फक्त बाग मात्र साफसफाई करावी की जेणेकरून आपल्या बागेमध्ये आग येणार नाही. कारण आग ही कशी सूर्य हीट असते, कोणतरी घालतो, कोणतरी काय करतो, पण शासनामध्ये तरतूद नाही, त्याबद्दल दिलगिरी नाही. पण त्या विषय कसा आहे, आपली बाग आपणच स्वस्त ठेवल्या पाहिजे. सुसज्ज बाग, स्वच्छ बाग ठेवून आपण आपल्या शेतीकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ही आम्ही विद्यापीठातनं आणलेल्या रोपातनं रोपं आहेत आणि त्या रोपातनं आम्ही ह्याच्या काड्या काढून मातृवृक्ष, आमचं आत्मविश्वास नर्सरी आहे, लायसन क्रमांक 205, त्याप्रमाणे आम्ही कलम बांधत असतो. जर हा मोहर असा कट केला तर ह्याला फुटवे जास्त येतात. आता ह्याचा मी 3 वेळा मोहर कट केला आणि हा 4थ्या वेळा मोहर आलेला आहे. ह्याला आता 3ऱ्या वर्षी फुटवे चांगल्या पद्धतीत आलेले आहे. पण अजून मी 1-2 वर्ष ह्याला फुटव्यासाठी ठेवणार आहे. कारण चांगल्या दर्जाची वेचून लावलेली माल आहे आणि लोकांना चांगलं मिळावं यासाठी आमचे प्रयत्न खूप आहेत. अशीच लोकल माणसाने राजा मावळणकर म्हणून गोव्यातल्याने M1 म्हणून जात विकसित केली. त्याच्या सर्व काजी जम्बो पद्धतीत चांगल्या दर्जाच्या येतात. काजू सगळ्या मोठ्या असतात. M1 म्हणून जर कोणी सांगितली तर आम्ही कलम देऊ शकतो, पण आपल्या विद्यापीठाची नाही. गोव्यात याला मान्यता आहे आणि गोव्यात एका प्रायव्हेट शेतकऱ्याने राजा मावळणकर तोरसे त्यांनी ह्या जातीचा शोध लावलेला होता. M1 म्हणून आहे. आत्मविश्वास नर्सरी आहे. नर्सरीमध्ये चांगल्या 4 नंबर 9 नंबरची वाणं आहेत. चांगली कलमं आहेत, दर्जेदार आहेत आणि फळधारणा चांगली होणारी आहे.